आजच्या जगात लीडरशिप म्हणजे फक्त एक पद राहिलेलं नाही, ते बनले आहे गोंधळात स्थिरता, संभ्रमात स्पष्टता आणि अनिश्चिततेत धैर्य. आणि इथेच प्राचीन तंत्रज्ञान तंत्र आणि आधुनिक मॅनेजमेंट एकत्र येतात. कारण प्रत्येक लीडर, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक निर्णय घेणारा फक्त लोकांना मॅनेज करत नाही, तो ऊर्जा मॅनेज करतो. मूलभूत पाया, मूलाधार चक्र. तुमच्या नेतृत्वाचा पाया आहे मूलाधार चक्र. हे चक्र आहे सुरक्षा, स्थैर्य, अस्तित्व आणि जमिनीशी जोडलेपणाचं केंद्रबिंदू. जर हे कमजोर असेल तर तुमचं नेतृत्व डगमगते. जर हे मजबूत असेल तर तुमचे नेतृत्व बनते अढळ. आधुनिक मॅनेजमेंट सांगते रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल स्टेबिलिटी, ऑपरेशनल कंट्रोल. पण तंत्र सांगते हे सगळं सुरू होतं तुमच्या आतील स्थैर्यापासून. लीडरशिप तंत्र मॉडेलची समज. लीडरशिप तंत्र मॉडेल सांगतो जगाला मॅनेज करण्यापूर्वी स्वतःच्या आतल्या पायाला मजबूत करा. कारण ज्या लीडरमध्ये भीती असते तो दबाव निर्माण करतो, असुरक्षितता असते तो पॉलिटिक्स निर्माण करतो, अस्थिरता असते तो गोंधळ वाढवतो. पण मजबूत मूलाधार ऊर्जा असलेला लीडर विश्वास निर्माण करतो, प्रणाली उभी करतो, स्थिर निर्णय घेतो. नेतृत्व मानसिकतेतील बदल. स्वतःला विचारा, तुम्ही नेतृत्व करता भीतीतून, टार्गेटच्या दबावातून की तुलना करून? की तुम्ही नेतृत्व करता स्थैर्याने, आत्मविश्वासाने, आंतरिक सुरक्षिततेतून? कारण नेतृत्व हे फक्त स्किल नाही, ते एक अस्तित्वाची अवस्था आहे. मूलाधार चक्र सक्रिय झाल्यावर. जेव्हा तुमचं मूलाधार चक्र सक्रिय होतं, तुम्हाला जाणवतं पृथ्वीसारखं स्थैर्य, योद्ध्यासारखा फोकस, पर्वतासारखी ताकद. तुमचे निर्णय होतात स्पष्ट, व्यावहारिक, दीर्घकालीन. तुम्ही रिॲक्शन देणं थांबवता आणि जागरूक रिस्पॉन्स देऊ लागता. आधुनिक मॅनेजमेंट मूलाधार चक्र. व्यवसायात याचा अर्थ आर्थिक शिस्त, समजून उमजून रिस्क घेणे, मजबूत एक्झिक्युशन, टीममध्ये विश्वास निर्माण करणे आणि संकटात शांत राहणे. स्थिर लीडर घाबरत नाही, तो टीमला स्थिर करतो. नेतृत्व कौशल्यांवर प्रभाव. मूलाधार मजबूत असल्यावर विकसित होतात निर्णय क्षमता, ओव्हरथिंकिंग नाही, सातत्य, मूड स्विंग नाही, जबाबदारी, ब्लेम गेम नाही, धैर्य आणि चिकाटी, हार मानत नाही. तुम्ही शॉर्टकट शोधणं थांबवता आणि मजबूत पाया उभारता. ॲक्शन ओरिएंटेड लीडरशिप. कारण नेतृत्व म्हणजे फक्त विचार नाही, ते आहे कृती. मूलाधार चक्र तुम्हाला देते सुरुवात करण्याचं धैर्य, सातत्य ठेवण्याची शिस्त, पूर्ण करण्याची ताकद. तुम्ही फक्त प्लॅन करत नाही, तुम्ही एक्झिक्यूट करता. तुम्ही फक्त स्वप्न पाहत नाही, तुम्ही ते साकार करता. विजन आणि मिशनची स्पष्टता. कमजोर मूलाधार देतो गोंधळलेलं विजन, सतत बदलणारे गोल्स, दिशेचा अभाव. मजबूत मूलाधार देतो स्पष्ट विजन, ठाम मिशन, दीर्घकालीन विचार. कारण जेव्हा तुम्ही आतून सुरक्षित असता तेव्हा तुम्ही बाहेर मोठं विचार करता. सर्जनशीलता आणि स्थिर विचार. लोक म्हणतात क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशनमधून येते, पण खरी क्रिएटिव्हिटी येते स्थैर्य, जागरूकता, स्पष्टतेतून. जेव्हा तुमचा पाया मजबूत असतो तुम्ही मोठे विचार करता, पण त्यांची अंमलबजावणी व्यावहारिक पद्धतीने करता. तुम्ही इनोव्हेट करता संतुलन राखून. हीच आहे ग्राउंडेड क्रिएटिव्हिटी. नेतृत्वातील परिवर्तन. लीडरशिप तंत्र मॉडेल तुम्हाला बदलतो. रिॲक्टिव्ह ते रिस्पॉन्सिव्ह, फिअरफुल ते फिअरलेस, कन्फ्युज्ड ते क्लिअर, वीक ते रूटेड. या गुंतागुंतीच्या जगात तोच लीडर टिकतो जो सर्वात वेगवान नाही, सर्वात हुशार नाही, पण जो आतून सर्वात स्थिर आहे. कारण ज्याच्या मुळा मजबूत असतात तो प्रत्येक वादळाला तोंड देतो. म्हणून टीमला लीड करण्याआधी, बिझनेस उभा करण्याआधी स्वतःला विचारा, तुमचा पाया किती मजबूत आहे? रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.